आपण पाहताय शिंदखेडा माझा टीव्ही न्यूज, जे सत्य तीच बातमी। शिंदखेडा तालुक्यातील भडणे येथील कैलासवासी सीबी देसलेक विद्यालयाची तब्बल 33 वर्षांनी माजी विद्यार्थ्यांची पुन्हा शाळा भरली आहे। त्यानिमित्ताने विद्यालयात माजी विद्यार्थ्यांनी गेट टुगेदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। तब्बल 33 वर्षांनी माजी विद्यार्थी एकत्र जमून गेट टुगेदर साजरा करण्यात आला। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक जीएस पाटील, एव्ही निकम, महाले मॅडम, कल्पना चव्हाण, मंगला बोरसे, माजी उपसरपंच देवसिंग गिरासे, संजय चौधरी उपस्थित होते। या कार्यक्रमाच्या सुरुवातीला सरस्वती मातेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली। कार्यक्रमाच्या सुरुवातीस प्रत्येक माजी विद्यार्थ्यांनी आपले मनोगतातून शाळेविषयी कृतज्ञता व्यक्त केली व शाळेतील गुरुजनांनी केलेले संस्कार आणि त्यांनी शाळेला दिलेले योगदान याविषयी प्रत्येकाने आपल्या भाषणातून कौतुक केले। यावेळी एकूण 40 माजी विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी सहभाग घेतला होता। सहभागी विद्यार्थ्यांनी तब्बल 33 वर्षांनी एकत्र आल्यावर एक भावनिक वातावरण निर्माण झाले होते। आपण जरी शिकलो नाही, मात्र आपली मुलं आपल्या मिळालेले संस्कार तसेच गुरुजनांनी दिलेले योगदान, शिक्षकांचे चांगले संस्कार व त्यांनी रचलेला भक्कम पाया यामुळेच आम्ही घडलो, वाढलो आणि शिकलो। ती गुरुजनांची व शाळेची इमारत जरी कच्ची होती, मात्र आम्हाला शिक्षकांनी घडवून पक्के केले। एकमेकांनी प्रत्येकाच्या सुखदुःखात येण्याचे यावेळी मैत्री ग्रुप सर्वांची पाठीशी राहून मदतीसाठी नेहमी तत्पर राहील। तसेच ज्या शिक्षकांनी व शाळेने आपल्याला घडवले, त्या पदावर पोहोचवले, त्याबद्दल शाळेचे व शिक्षकांचे उपकार कधीही विसरणार नाही, अशी भावनिक आव्हान त्यांनी यावेळी प्रत्येकाने आपले मनोगत शाळेविषयी व शिक्षकांविषयी आदर व सन्मान व्यक्त केला। संपूर्ण दिवस प्रत्येक माजी विद्यार्थ्यांनी एक दिवस शाळेच्या शाळेचा अनुभव अनुभवला आहे व तसेच दिवसभरात गमती जमती, बालपणीच्या कुरघोड्या खेळ, एकमेकांच्या डब्यातून चोरलेला खाऊ, बाक वाजून केलेल्या स्वागत टिंगल टवाळी, लहानपणी एकमेकांची टोपण ठेवलेली नावांचा उच्चार, गमती जमती, सुखदुःखाच्या गोष्टी यावेळी प्रत्येकाने एकमेकांच्या शेअर केल्या। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व माजी विद्यार्थ्यांनी प्रयत्न केले। तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सतीश माळी यांनी केले, तर आभार विश्वनाथ पाटील यांनी केले। यादवराव सावंत, शिंदखेडा। मी माझ्या मित्रमैत्रिणींना भेटायला भले बोरोड्याहून आलोय। मित्रांचं मैत्रिणींचे प्रेम पाहून मला फक्त मी एकच त्यांना समाचार दिला होता की मला 8 दिवस आधी कळवा, कारण मी बसून प्रवास नाही करू शकत। त्याच्यामुळे माझ्या मित्रमैत्रिणींनी मला 15 दिवस आधी कळवलं। मी रिझर्वेशन केलं एवढ्या लांबून, तरी मी प्रवास करत आले। मित्रमैत्रिणींचे सहकार्य, त्यांचं प्रेम बघून ते आले आणि त्यांचं जे गेट टुगेदर आम्ही आता ठेवलं होतं आपण सगळे मिळून, हे अविस्मरणीय क्षण होता माझ्यासाठी। बरोबर फक्त मी शाळेत 2 वर्ष राहिले, असं वाटतं मी पूर्ण आयुष्य तिथे शाळेत जगली। आज 1 दिवसात तेवढं आयुष्य मी जगली, असं मला खूप खूप आनंद झालाय। अविस्मरणीय क्षण आहे आज माझ्यासाठी, खरोखर खूप छान। आणि सगळ्यांना माझी विनंती आहे की असेच राहावं, जोपर्यंत आहे तोपर्यंत भेटत राहा, एकमेकांच्या सुख दुःखात साथ द्या, बस हेच माझी नम्र विनंती आहे सगळ्यांना। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.